लाखो भक्तांचा समुदाय पंढरीत दाखल झाला. प्रत्यक्ष माऊली दर्शन झाल्याचा आभास विश्वास प्रत्येक वारकऱ्याच्या मनात आहे. म्हणूनच लाखो वारकरी दरवर्षी आपली आनंद वारी करत असतात. अशा प्रकारचा आनंदानुभूतीचा आज आपण सर्वजण अभंग म्हणून विठुरायाच्या भक्तीत दंग होणार आहोत. माऊलीचे साजिरे रूप डोळ्यात काढून ईश्वराप्रतीची श्रद्धा अर्पण करणार आहोत. आपल्या या भक्तिपूर्ण वातावरणात आवर्जून आपल्या देऊन उपस्थापकांचे मी विद्यालयातर्फे स्वागत करते आणि आनंद व्यक्त करते. त्यांचा औपचारिक परिचय आपल्या सर्वांसाठी करून देतो. आज लाभलेले अभ्यागत आहे आपल्याच परिसरात असलेल्या सावरकर मंडळ या संस्थेमध्ये कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे श्री रमेशजी शैल्य बनगोटे. त्यांचे शिक्षण BE म्हणजे इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल या शाखेतील पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. समर्थ केज अँड टूल्स या संस्थेचे ते संस्थापकही आहेत. सावरकर मंडळ ही समाजातील अशी संस्था आहे की जी समाज उन्नतीसाठी कार्य करते आणि म्हणून सध्या NDA साठी मार्गदर्शन वर्ग या मंडळात सुरू झाला आहे. तेथील 10 विद्यार्थी सैन्य दलात निवडले गेले आहेत. या उपक्रमाची विशेष जबाबदारी श्री रमेशजी पाहत आहेत. याचबरोबर महाराष्ट्र शासनाने DY पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या प्रशासकीय मंडळात देखील सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याला साथ देणाऱ्या विद्यार्थीही येणार होत्या. त्यांच्या येण्याचा आनंद रमेशजींनी व्यक्त घरी जाऊन करावा, पण आम्ही त्यांचीही वाट बघत होतो. असं समाजकार्याला वाहून गेलेल्या समाजसेवी दाम्पत्याचा आज आपण आनंद व्यक्त करूया आणि इथे आल्याबद्दल श्री समाधान सरांना रमेशजींना छोटीशी भेट देऊन आनंद व्यक्त करावा, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी अशी मी सरांना विनंती. रमेशजींना विनंती करते आमची छोटीशी भेट स्वीकारावी. यानंतर अभंग गायनासाठी साथ करणाऱ्या कलाकारांनाही भेट देऊन आनंद व्यक्त करावा अशी मी सरांना विनंती करते. तबला साथ देणारे श्री पुराणिक सर, कलाकारांना मी विनंती करते. तबला साथ करणारे श्री पुराणिक सर, मृदुंग साथ करणारे श्री मिलिंद दादा लिंगायत, संवादिनीची साथ मिलिंद दादा लिंगायत, संवादिनीची साथ देणाऱ्या आमच्या सर्वांनाही देशमुख, यानंतर टाळाची साथ देणारे स्वप्नील दादा, आणि हक्काचा आमचा मल्हार याच्याविषयी आनंद व्यक्त करूया. चला तर मग विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारण उत्तरसात तल्लीन. Oh
यांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातून घेतला आहे. ज्ञानेश्वरीतील अध्याय 12वा भक्तियोग या भागात येतो. भक्तियोग म्हणजे भगवंतावर नितांत प्रेम करणे आणि त्यांची भक्ती करणे. हा अध्याय भक्तीच्या मार्गाचे महत्त्व सांगतो असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. भक्तियोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग हे सर्व मार्ग मोक्षाकडे जातात. भगवंताच्या दर्शनाने होणाऱ्या आनंदाचे आणि भक्तीच्या सौंदर्याचे वर्णन या अभंगातून केलेले आहे. विठ्ठलाचे सापडे सगुण लौकिक रूप पाहून ज्ञानेश्वरांचे बाण हरपून गेले. आयुष्याचे सारच मिळाले असे वाटते. हा विठ्ठल किती सुंदर आहे, हाच माधव आहे, याचे दर्शन होणे म्हणजे परमानंद आहे. अशा या विठ्ठलाचे दर्शन आपल्या पूर्वजांना केलेल्या पूर्वकर्मांमुळेच मिळतात. ही विठ्ठल माऊली सर्व सुखाचा साठा आहे, माझ्या सर्व सुखाचा आगर आहे. ज्ञानेश्वर महाराजांना या भगवंताचे रूप पाहून खूप आनंद झालेला आहे.
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हा अभंग त्यांच्या अभंग गाथेमधून घेतलेला आहे। या अभंगात तुकाराम महाराजांनी विठ्ठलाच्या रूपाचे वर्णन अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दात केलेले आहे। पांडुरंगाचे हे सुंदर रूप कमरेवर हात ठेवून विटेवर उभे आहे। गळ्यामध्ये तुळशीची माळ घातलेली आहे आणि कमरेभोवती पितांबर नेसलेले आहे। असे सात्विक सोज्वळ रूप भक्तांना निरंतर आवडते। विठ्ठलाच्या कानामध्ये माशाच्या आकाराची कुंडले घातलेली आहेत। ही कुंडले छान चमकत आहेत। गळ्यात कौस्तुभ मण्यांची माळ शोभून दिसत आहे। विठ्ठलाचे असे रूप आवडीने पाहण्यातच माझे सर्व सुख आहे। चला तर मग म्हणूया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी। श्रीराम हे समर्थ रामदासांचे आराध्य दैवत होते। समर्थ रामदास राममय झाले होते। या अभंगात समर्थ रामदास म्हणतात, श्रीरामांचा संचार सर्वत्र आहे। आकाशात, पाताळात, भूमंडळी म्हणजे पृथ्वीवर सर्व चराचरात श्रीराम व्यापून उरले आहेत। श्रीराम साधू संतांमध्ये आहेत, चारही दिशांना आहेत। सर्व प्राणीमात्रांच्या मनामनात शरीरात आहे। जो विचारशील आहे, जो निश्चित भक्त आहे, त्याच्या घरी रामाचा संचार आहे।
मीपणाचा अहंकार मनात ठेवून राम शोधायला गेल्यास नाद पुढे म्हणजेच राम सापडत नाही. श्रुतींना म्हणजेच वेदांनाही रामाबद्दल सांगता आलेले नाही, म्हणून त्यांनाही मौन घडले. राम भक्तांसाठी भूषण आहे. राम आनंदाचा व समाधानाचा स्रोत आहे. तसेच आपल्या सर्व भक्तांचा रक्षण करता आहे. सर्व चराचरात व्यापून उरलेल्या श्रीरामाला वंदून आपण राम आकाशी पातळी या अभंगाचे श्रवण करू.
संत जनाबाई या संत नामदेवांच्या शिष्या होत्या. त्यांना विठ्ठल भक्तीचा ध्यास लागला होता. आत्मसमर्पण आणि वात्सल्य हे भाव त्यांच्या अभंगात जाणवते. या अभंगात संत जनाबाई विठ्ठलाला हक्काने चोर म्हणत आहेत. त्यांच्या गळ्यात प्रेमाचा भक्तीचा दोर बांधला आहे. पायात भक्तीची बेडी घातली आहे आणि त्याला आपल्या हृदयात कोंडून ठेवलेले आहे. आपली सुटका करून घेण्यासाठी विठ्ठल सोहम सोहम म्हणून काकुळतीला येऊन विनंती करतोय. पण जनाबाई म्हणतात, जीवात जीव असेपर्यंत माझ्या हृदयाच्या बंदी खाण्यातून मी तुझी सुटका करणार नाही. जनाबाईंची भक्ती किती उच्च पातळीची होती हे त्यांच्या अभंगातून आपल्याला जाणवते. चला तर मग आपण आता
धरीला पंढरीचा चोर हा अभंग ऐकूया. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. प्रेमी बांधुनिया दोर, प्रेमी बांधुनिया दोर, प्रेमी बांधुनिया दोर, प्रेमी बांधुनिया दोर. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. हृदयबंदी खाना केला, हृदयबंदी खाना केला, हृदयबंदी खाना केला, हृदयबंदी खाना केला. विठ्ठल बाबुळा दिला, माझा विठ्ठल कोणी येला, शक्ती केली जवाजुरी, शक्ती केली जवाजुरी, शक्ती केली जवाजुरी, शक्ती केली जवाजुरी. विठ्ठलाबाई घातली वेणी, विठ्ठलाबाई घातली वेणी, विठ्ठलाबाई घातली वेणी, विठ्ठलाबाई घातली वेणी. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. सोहम शब्दे मारा केला, सोहम शब्दे मारा केला, सोहम शब्दे मारा केला, सोहम शब्दे मारा केला. विठ्ठल बाबुळा दिला, विठ्ठल बाबुळा दिला, विठ्ठल बाबुळा दिला, विठ्ठल बाबुळा दिला. जगी म्हणे बा विठ्ठला, जगी म्हणे बा विठ्ठला, जगी म्हणे बा विठ्ठला, जगी म्हणे बा विठ्ठला. जीवेल सोडी धीरे तुला
यांच्या अभंग गाथेतून घेतलेला एक प्रसिद्ध अभंग आहे. हा अभंग समाजातील निखावपणावर आणि वरवरच्या बाह्य रूपावर भाष्य करतो. डोंगा म्हणजे वाकडा तिकडा. ऊस जरी दिसताना वाकडा तिकडा दिसत असला तरी त्याचा रस मात्र गोडच असतो. म्हणूनच आपण वरवरच्या बाह्य रूपाला भुलू नये असे संत चोखामेळा सांगतात. आणि आपण वरवरच्या रंगरूपाला भुललो तर मात्र आपली मूळ तत्वाशी भेटच होणार नाही हेही सांगायला ते विसरत नाही. बाह्यतः वस्तू किंवा व्यक्ती आपल्याला कशीही दिसली तरी तिच्यातील गुणांना आपण महत्त्व द्यावे. म्हणूनच बाह्यतः व्यक्ती कशीही दिसली तरी तिच्या आंतरिक गुणांना महत्त्व द्यावे असे संत चोखामेळा यांनी नदी, धनुष्यबाण यांच्या उदाहरणांद्वारे या प्रस्तुत अभंगातून सुचवलेले आहे. चला तर मग आपण सर्व मिळून गाऊयात हा भक्तिमय अभंग ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा. या अभंगातून संत सावतामाळी असं सांगतात की परमेश्वराची भक्ती केवळ मंदिरात जाऊन नाही तर दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्टीत ईश्वराचे स्मरण करून आणि आपल्याला मिळालेले प्रत्येक काम
निष्ठेने करून करता येते. संत सावतामाळी यांच्या दृष्टीने शेतात काम करणं, भाजीपाला पिकवणं, पाणी भरणं यासारख्या साध्या साध्या गोष्टीतही विठ्ठलाच्या भक्तीचा मार्ग आहे. कोणतेही काम मग ते कितीही लहान असो त्यांना विठ्ठलाच्या भक्तीचा मार्ग दिसतो. चला तर आपण सर्वजण गाऊयात हा भक्तिमय अभंग. कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी. संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या नामदेव गाथेतून घेतलेला आहे. या अभंगातून संत नामदेव महाराज समाजाला भक्ती मार्गाचा संदेश देत आहेत. या अभंगातून त्यांनी सांसारिक सुख व आध्यात्मिक सुखाचा संबंध स्पष्ट केला आहे. मनुष्य दिवस रात्र सुखाच्या शोधात तळमळत राहतो आणि ते क्षणिक सुख मिळवायला त्याला अनेक दुःखातून जावे लागते. त्यामुळे संसार सुखाच्या मागे धावण्याऐवजी माणसाने विठ्ठल भक्ती तसेच पंढरीच्या वारीत रममाण व्हावे. पंढरीला जाऊन संत सहवासात राहून पांडुरंगाचे भजन चिंतन करून पांडुरंगाशी एकरूप झाल्यामुळे माणसाची जन्मजन्मीची दुःखे जातील. तोच परमेश्वर आपल्याला तारून नेईल. चला तर मग या पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होऊया. अभंग सादर करीत आहोत सुखा लागी करीसी तळमळ.
इंद्रवन या वनस्पतीच्या मुळाला विष कोण घालते आणि या उलट आंब्याला अमृतासारखा मधुरपणा कोण देतं? बचनात या वनस्पतीत विष आणि सुंदर फुलामध्ये सुगंध कुठून येतो? मोहरीला तिखटपणा आणि खारकेला गोडवा कुठून येतो? असे सगळे प्रश्न बहिणाबाई समाजाला विचारतात। यावर ते एवढंच म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ कोमट। आपण जसे बी लावतो तशीच फळे येतात। म्हणजे या समाजात चांगली आणि वाईट या दोन्ही प्रकारची माणसे असतात। त्यापैकी चांगले काय आणि वाईट काय, काय घ्यायचे आणि काय नाही हे आपल्यालाच ठरवावे लागते। चला तर मग ऐकूयात निंबाकडूपण देतं असे कोण। Bye.
संत नरहरी सोनार यांच्या संतवाणी या पुस्तकातून निवडलेला आहे. संत नरहरी सोनार यांची विठ्ठलावर निस्सीम भक्ती होती. विठ्ठल भक्तीवर त्यांनी अनेक अभंग रचना केलेल्या आहेत. ते या अभंगात म्हणतात, पंढरपूर या तीर्थक्षेत्री वसलेला माझा विठुराया माझे आराध्य दैवत आहे. दरवर्षी न चुकता सर्व वारकरी नित्य नियमाने आषाढी कार्तिकी एकादशीला श्री विठ्ठलाचे दर्शन घेतात. हाती दिंड्या पताका घेऊन श्री विठ्ठलाचे अमृतमय नाम उच्चारतात. श्री विठ्ठलाचे सर्व भक्तगण भक्तिभावाने व आनंदाने श्री विठ्ठलाशी एकरूप होऊन जातात. भक्तीचा हा पवित्र सोहळा संत नरहरी सोनार यांनी पंढरी नगरी दैवत श्रीहरी या अभंगात शब्दबद्ध केला आहे. चला तर मग सर्वजण एकत्र मिळून गाऊयात संत नरहरींचा हा भक्तिमय अभंग, पंढरी नगरी दैवत श्रीहरी दैवत श्रीहरी. पंढरी
तुझी आन वाही नका देवराया
संप्रदाय हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा भक्ती संप्रदाय आहे.
या संप्रदायाचे मुख्य दैवत विठ्ठल आहे आणि या पंथांचे लोक वर्षातून 2 वेळा आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत जनाबाई आणि संत तुकाराम महाराज इत्यादी संतांनी वारकरी संप्रदायाला अभंग, गाथा, भारुड, ओव्या यांच्या माध्यमातून समृद्ध केले आहे. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे हा अभंग संत एकनाथ महाराजांच्या भारुड वासुदेव या साहित्य कृतीतून घेतला आहे. याचा अर्थ असा आहे की जो माणूस नेहमी भगवंतांच्या नामाचा जप करतो, हरी रंगात तल्लीन होतो, तोच जगात खऱ्या अर्थाने धन्य होतो. नेहमी भगवंतांचे स्मरण करत राहावे, भगवंतावर श्रद्धा ठेवावी, त्यातूनच अहंकाराचा नाश होतो. भगवंत भक्तीमध्ये तल्लीन व्हावे. हा अभंग आपल्याला भगवंताच्या भक्तीचे महत्व आणि त्याद्वारे मिळणाऱ्या आनंदाची शिकवण देतो. पूर्व माध्यमिक विभागातील अध्यापक सादर करत आहेत धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, हरी रंगी नाचे.
गवळणी, भारुडे, अभंग यांना वारकरी संप्रदायात महत्वाचे स्थान आहे. अनेक संतांनी गवळणींच्या रचना केलेल्या आहेत. गवळणीद्वारे प्रामुख्याने मनोरंजन आणि प्रबोधन केले जाते. कृष्णाच्या लीलांच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. गवळणी हा आपला एक महत्वाचा सांस्कृतिक ठेवा आहे. गवळणींनी आपले मराठी साहित्य समृद्ध केलेले आहे. वारकरी संप्रदायात भजनाच्या शेवटी किंवा कीर्तनात गवळणी सादर केल्या जातात. आजही आपल्या अभंग गायन कार्यक्रमात आपण अशीच एक अर्थपूर्ण गवळण सादर करणार आहोत. बाळकृष्ण आणि यशोदा माता यांच्यातील प्रेमात संवादाचे वर्णन या गवळणीत केलेले आहे. ही गवळण आपल्याला कृष्णाच्या बाललीलांचे दर्शन घडवते. आपल्या छोट्या बाळकृष्णाने खेळ खेळता खेळता त्याच्या मुखात माती तर घातली नाही ना, ही काळजी मातेच्या मनाला सतावत असतानाच बाळकृष्ण आपल्या मुखात आपल्या मातेला विश्वरूप दर्शन घडवून आणतात. याचे अतिशय अद्भुत असे वर्णन या गवळणीत केलेले आहे. चला तर आपण म्हणूयात, गवळण. आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती. नाही खाल्ली ग म्या माती, आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती, आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती, आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती.
मार्गदर्शनासाठी उभे राहणार आहोत. मी आजच्या मान्यवरांना विनंती करतो आणि मार्गदर्शन
साध्याय सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायीशा सार्वभौमः सर्वायुष्मानादापराधात् पृथिव्ये समुद्रपर्यन्ताय एकरायिति तदप्येष श्लोको विहितो मृतस्य परिवेष्टारो मरुतस्य वस्त्रगृहे आवीक्ष्यतस्य कामप्रे विश्वे देवा सभासदैति ॐ मन्त्रपुष्पाञ्जलि समर्पयामि। भोला कुंडली कवरदे ज्ञानदेव नाथ महाराज की बालकृष्ण भगवान की संतों की भारत माता की। सर्व विद्यार्थ्यांनी खाली बसून घ्या।